नमस्कार, नाददीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। सध्या श्रावण सुरू आहे आणि श्रावण महिना फार पवित्र मानला जातो। याच महिन्यामध्ये सर्वात जास्त पूजा विधी केले जातात आणि पूजा म्हटलं की प्रसाद आलाच आणि प्रसादामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे प्रसादाचा शिरा। म्हणूनच आज आपण नाददीप्स किचन मध्ये प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत। प्रसादाचा शिरा बनवताना साहित्याचं अचूक प्रमाण काय असावं, शिरा मऊ लुसलुसीत बनवण्यासाठी काय केले पाहिजे या संदर्भात भरपूर काही टिप्स ह्या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नाददीप्स किचनला सबस्क्राइब करा। शिरा बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये या वाटीच्या साहाय्याने मोजून 1 वाटी दूध घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी आपण पाणी घेणार आहोत। तुम्ही फक्त दूध किंवा फक्त पाणी वापरलं तरी चालेल किंवा असं समसम प्रमाणात घेतलं तरी चालेल। आता यामध्ये टाकूया विलायची पावडर। इथे मी 5 ते 6 विलायच्या वाटून घेतल्या होत्या, ते विलायची पावडर मी यामध्ये टाकला आहे। हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। प्रसादाचा शिरा बनवताना सर्व साहित्य समप्रमाणात वापरले जातात। 1.25 किलो किंवा 1.25 पावशेर या प्रमाणात प्रसादाचा शिरा बनवला जातो किंवा सर्व साहित्यांचं प्रमाण हे सारखं असावं त्या पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवला जातो। इथं आपण सगळ्या साहित्याचं प्रमाण सारख्या प्रमाणात घेऊन प्रसादाचा शिरा बनवणार आहोत। 1.25 किलोच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। दूध गरम झाले, आपण लगेच शिरा बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे। रवा भाजण्यासाठी शक्यतो जाडबुडाची कढई वापरा, म्हणजे रवा पटकन करपणार नाही किंवा तो तळाला लागणार नाही। इथे मी दुधासाठी वापरलेल्या वाटीच्या प्रमाणातच अर्धी वाटी तूप घेत आहे। शिरा बनवण्यासाठी तुम्ही अर्धी वाटी किंवा सम प्रमाणात आपण बनवत आहोत तर 1 वाटी तूप घेतलं तरी चालेल, पण जास्त चपचपीत नको असेल तर अर्धी वाटी तूप पुरेसा आहे। यामध्ये मी काजू, बदाम हे ड्रायफ्रूट टाकले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता। काजू बदाम आपण तुपामध्ये फ्राय करून घेऊया। काजू बदाम व्यवस्थित परतले की त्यामध्ये मनुके टाकायचे। मनुके शक्यतो शेवटी टाकायचे, कारण मनुके फ्राय होण्यासाठी वेळ कमी लागतो, म्हणून ते शेवटी टाकायचे। आता इथे व्यवस्थित आपले ड्रायफ्रूट फ्राय झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया। आता यामध्येच आपण 1 वाटी रवा भाजून घेऊया। 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी, अर्धा वाटी तूप असं प्रमाण आपण घेतलं आहे। आता आपल्याला हा रवा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। रवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला भाजायचा आहे। शिऱ्याची चव रवा आपण कसा भाजतो त्यावर अवलंबून असते, त्यामुळे रवा खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना गॅसची फ्लेम मिडियमच असावी, म्हणजे रवा तळाला चिटकणार नाही। रवा भाजताना घरभर मस्त स्मेल येतोय। रवा पण आपला व्यवस्थित आता जवळपास भाजत आला आहे, रंगही हलकासा चेंज झाला आहे। खरपूस असा आपण हा रवा भाजून घेतला आहे। आता यामध्ये गरम केलेलं दूध टाकूया। जेव्हा जेव्हा तुम्ही शिरा बनवताल त्यावेळेस शिऱ्यामध्ये दूध किंवा पाणी टाकताना ते गरमच असावं, म्हणजे शिरा मऊ होतो। शिऱ्यामध्ये गरम दूध टाकल्या टाकल्या लगेच त्याला चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं, कारण त्यामध्ये गाठी होऊ शकतात। शिऱ्यामध्ये गाठी होऊ नये म्हणून त्यामध्ये सतत उलथण्याच्या साहाय्याने तो हलवत राहायचा। आपण जे तुपामध्ये आधी ड्रायफ्रूट भाजून घेतले होते ते आता यामध्ये घालूया। तर ड्रायफ्रूट सुद्धा शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया। शिरा बनवण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये सतत उलथणं फिरवत राहायचं, म्हणजे तो तळाला लागणार नाही किंवा त्यामध्ये लम्स होणार नाहीत, गाठी होणार नाहीत आणि आपल्याला मऊसूत शिरा मिळेल। दूध टाकल्यावर आपण 2 मिनिटं शिरा शिजून घेतला होता, इथे पण आता 3 मिनिटं आपण हा व्यवस्थित शिजून घेतला आहे। यामध्ये मी 1 वाटी साखर टाकत आहे। त्याच वाटीच्या प्रमाणाने मी 1 वाटी साखर घेतली आहे। 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध आणि अर्धा वाटी तूप असं आपण प्रमाण वापरलेलं आहे। साखर टाकल्यानंतर रव्याला थोडंसं अजून पाणी सुटतं, म्हणून आपल्याला 3 ते 4 मिनिटं अजून हा शिजून घ्यायचा आहे। साखर नेहमी शिऱ्याच्या शेवटी टाकावी। आता हा बऱ्यापैकी व्यवस्थित तयार आहे। यामध्ये टाकूया आपण 1 केळी। मी इथे 1 केळीचे स्लाइस करून घेतले आहेत, ते यामध्ये टाकत आहे। इथेच तुम्ही तुळशीची पानं सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला फ्लेवर आवडत असेल तर। आता यावर टाकत आहे अर्धा चमचा साजूक तूप आणि इथे गॅस मी बंद केला आहे। गॅस बंद करून यावर मी झाकण ठेवत आहे। हा शिरा झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिटं असंच वाफेवर ठेवायचा आहे, म्हणजे रव्याची कणी अजून फुलते आणि तो मऊ होतो। आता आपण शिरा ओपन करून पाहूया।
इथे आपला परफेक्ट असा प्रसादाचा शिरा तयार आहे। आपण तो डिश मध्ये सर्व करूया। तुम्ही पाहू शकता अलगद असा शिरा वाटीतून सहज वेगळा झाला आहे। मऊ लुसलुसीत गोडाचा शिरा। आता यावर गार्निशिंग साठी आपण ड्रायफ्रुट्स टाकूया। तर इथे आपला परफेक्ट असा प्रसादाचा शिरा तयार आहे। एकदम मस्त दिसतोय। जेवढा हा दिसायला छान आहे तेवढाच खायला सुद्धा मऊ लुसलुसीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा। तुम्ही पण ही शिऱ्याची रेसिपी श्रावण मध्ये नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। नाथदीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।